आपलं स्वागत आहे सन्माननीय श्री भूपेन चंद्रकांत पाटील साहेबांचा या ठिकाणी या मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आपलं स्वागत आहे. यस भूपेन चंद्रकांत पाटील दादांचं आगमन होतंय. सकाळच्या सत्रापासून दादांची आम्ही वाट पाहत होतो की भूप्या दादा कुठे आहेत, परंतु आजचा दिवस थोडंसं बिझी शेड्यूल होतं म्हणून भूपेन दादा थोडा उशिराने आमच्यामध्ये दाखल होते. तर वेलकम करतोय, सुस्वागतम भूप्या दादा. चालू असलेला सामना आपल्या माहितीसाठी येतोय तो म्हणजे दृष्टी पॅकर्स विरुद्ध खामक्या पॅकर्स. तर संजय रुपाणी साहेबांकडनं एक पारितोषिक लावण्यात येते, ते म्हणजे मिस्टर आदित्य शेट्टीसाठी. ते म्हणजे प्रत्येक हॅट्रिक चौकारासाठी किंवा हॅट्रिक विकेटसाठी रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक आदित्य शेट्टीसाठी लावण्यात येते. गोलंदाजी मार्कवर बेनी बेनी बेनी. आता मात्र आमच्या मंचाला शोभा आली दिसते, कारण सकाळच्या सत्रापासून आम्ही भूप्यादादांची वाट पाहत होतो, परंतु आता मात्र भूप्यादादा येताना दिसत आहेत. वेलकम करतोय. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. राकेश पाटील देखील थोडंसं उशिराने आम्हाला जॉईन झाले आहेत आणि रात्रीच्या सत्रात त्यांचं समालोचन देखील आम्ही ऐकणार आहोत. चला सामना ऑन करायचा आहे, कारण मान्यवर आपला खेळ पाहण्यासाठी आले आहेत, त्यामुळे त्यांना विलंब करायला लावू नका मित्रांनो. बेनी येतोय गोलंदाजी मार्कवर. भरपूर वर्षाचा अनुभव असलेला असा गोलंदाज बेनी समोर आहे. विशाल चतुर्वेदीला रोखण्यात यश मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळतोय. पूल बी मधील दुसरा सामना, तर आजच्या दिवसातील 5वा सामना दृष्टी पॅकर्स विरुद्ध खामक्या पॅकर्स असा सामना आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे मात्र क्रॅकिंग ड्राईव्ह होता, परंतु संत्या आहे तिथे. मॅन फ्रॉम भाईंदर वेस्ट. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण संत्यामार्फत पाहायला मिळते. पहिली धाव खामक्या पॅकर्स संघाची बोर्डवर लागली जाते. मागच्या सामन्यामध्ये 3 षटकांमध्ये तब्बल 38 धावा केल्या होत्या या जोडीने. पाहायचं आता पाहता कशा पद्धतीने फलंदाजी. इथे मात्र मोठा धक्का, पहिला धक्का बसतोय. अंकित मिश्रा इज गॉन. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात येताना दिसत आहेत. आशिष येतोय. आशिष सेट नवीन फलंदाज. अंकित याची जागा भरून काढण्यासाठी, कारण पहिला चेंडू फेस करत असताना इथे मात्र बाद होतोय तो म्हणजे अंकित मिश्रा. मागच्या सामन्यामध्ये घणाघाती फलंदाजी केली होती, परंतु इथे मात्र बेनी यांनी आपली उपस्थिती दर्शवून त्यांना बाद केलेला आहे. पुढचा चेंडू आता मात्र पंच ऍक्शन मध्ये येत आहेत आणि आदित्य शेट्टी यांच्यासाठी बघा फॅन फॉलोअर्स बघा किती आहेत. एक चेंडू काय अडवला आणि जवळजवळ मला वाटतंय भरपूर आवाज आमच्या मंचावरनं गेलेला आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आदित्य शेट्टी यांच्या मार्फत. बघा प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी आणि चौकाराच्या हॅट्रिक साठी संजय रुपाणी यांच्याकडनं आदित्य शेट्टी यांना 300 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा पुन्हा एकदा ती चूक होते. बेनी गोलंदाजा मार्फत लागोपाठचा दुसरा चेंडू अवांतर हाताळतोय. कुठेतरी लाईन अँड लेंथ मध्ये वारंवार चुकी होते बेनी मार्फत. पुढचा चेंडू आता मात्र काय घडलंय, आता मात्र उजव्या एसटीच्या जास्त बाहेर जाणारा चेंडू. बघा पंचांची आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो, आपण भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करताय, त्यामुळे नक्कीच असे हे जे नियम आहेत त्याचा फॉलो तुम्ही स्वतःहून करायला पाहिजे. आता मात्र ब्लॉक होल मध्ये मारा, चांगला फटका, तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक कास झालं समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. एक धाव आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला पाहायला मिळते. विशाल चतुर्वेदी एक हार्ड हिटर फलंदाज, बॉक्स क्रिकेट असू दे, ओव्हरम क्रिकेट असू दे, बॅटची कड घेते, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषा पार, मिळतोय एक नशिबाचा चौकार. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी बॅटची कड घेते आणि इथे मात्र यस पायाला चेंडू आदळला, माफ करा, पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय लेग बाईज. आणि इथे मात्र 4 धावा नशिबाच्या रूपाने मिळत आहेत. त्या म्हणजे खामक्या पॅकर्स संघाला. धावा कशाही येणं हे महत्त्वाचं आहे, त्या कशाही आल्या तरी चालतील, धावा येणं हे महत्त्वाचं आहे. इथे मात्र 4 धावा येत आहेत. 4 धावा, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. धावसंख्या झाले 9 धावा. आता मात्र काय घडलंय,
पंच आपल्या जागी स्थिर आहेत. षटक संपतंय इथे मात्र पहिलं धावसंख्या झाली ती म्हणजे 9. 9च्या सरासरीने मजल मारताना दिसतोय तो म्हणजे कामाख्या पॅकर्स संघ. नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजावर विश्वास दर्शवला जाईल? मला वाटतं स्वतः कर्णधार आदित्य शेट्टी इथे मात्र डिस्ट्रिक्ट पॅकर्स संघातर्फे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. जितू पाटील यांच्यातर्फे लगेच पारितोषिक येईल. हॅट्रिक साठी 500 रुपये आणि गडी बाद केला तर 200. यस, 3 चेंडूंची हॅट्रिक वाईटच्या रूपाने पूर्ण केली तरी देखील 500 रुपये. वा, काय पारितोषिक आहे आदित्य शेट्टी यांच्यासाठी. यस, मान्य श्री राकेश पाटील आणि नितीन पाटील यांना विनंती करतोय. नागेश पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, नवगर संघाची भरपूर वर्ष सेवा केलेली आहे असे हे खेळाडू आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण देखील मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच धीरज पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो. इथे बघा पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला होता. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. लेग बाईटच्या रूपाने एक धाव कंप्लीट होते. चालू असलेला सामना कामाख्या पॅकर्स विरुद्ध दृष्टी पॅकर्सचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्कवर विशाल साठी. इथे मात्र अतिशय चांगला फटका. संत्या आहे तिथे. फेकी थोडीशी मला वाटतंय उसळी घेतली शेवटच्या क्षणी चेंडू, नाही तर नक्कीच विशाल चतुर्वेदी सारखा एक फलंदाज इथे मात्र धोक्यामध्ये असता, परंतु तसं काही घडत नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर 11 धावा झाल्या आहेत. अतिशय सुंदर चेंडू. काहीच समजत नाहीये फलंदाजाला. नक्की स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू सर यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी आदित्य शेट्टी मार्फत पाहायला मिळते आणि जितू पाटील यांच्याकडनं पारितोषिक लावण्यात आलं आहे हॅट्रिक साठी 500 रुपये. पुन्हा एकदा आदित्य शेट्टी. आता मात्र सरळ शेट फटका कंप्लीट झाला होता परंतु आपल्याच पार्टनरच्या पायावर चेंडू आदळतोय त्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावा झालीत त्या म्हणजे 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या त्या म्हणजे 9. दुसऱ्या षटकात आदित्य शेट्टी यांनी थोडंसं बांधून ठेवलेलं आहे. पाहायचा विशाल पुन्हा एकदा. आता मात्र शेवटच्या क्षणी टॅप करतोय, कट करतोय. गौरव आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. बघा चांगली गोलंदाजी आदित्य शेट्टी यांच्या मार्फत पाहायला मिळते. भरपूर अनुभव आहे बॉक्स क्रिकेटचा, या मैदानाचा. भरपूर वर्ष या मैदानात खेळत असतात ते. मात्र ऑफ ब्रेक पद्धतीचा मारा. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. षटक संपतंय इथे मात्र दुसरं. फक्त आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आदित्य शेट्टी यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी केले बघा. जितू पाटील सर्वात आधी टाळ्या वाजवत आहेत कारण अतिशय सुंदर गोलंदाजी. एका षटकामध्ये फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 13. चला टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो. बघा पंचांचा जर इशारा आला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा एक वॉर्निंग पंच देतील, त्यानंतर दुसरी वॉर्निंग जर तुम्हाला दिली आणि आम्हाला ऑफिशियल इशारा आला तर नक्कीच 3 धावांची पेनल्टी असेल. बघा दोन्ही संघनायकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. राजेश यादव, मॅन फ्रॉम भाईंदर वेस्ट. राजेश यादव गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. ऑरेंज कलरची कॅप परिधान केलेला हा खेळाडू आहे. कोण विसरेल, IPL मध्ये हा बहुमोलाचा मान असतो ती म्हणजे ऑरेंज कॅप, परंतु इथे मात्र गोलंदाजाच्या डोक्यावर ती कॅप दिसते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13. लॉस फॉर 1 विकेट. राजेश यादव सामना करेल विशाल चतुर्वेदी. विशाल एक मोठा खेळाडू आहे. कोणत्याही क्षणी आपला गेअर चेंज करू शकतोय आणि मी म्हणतोय आणि लगेच एक क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फटका. चौकार वसूल करतोय राजेश यादव यांच्या गोलंदाजीवर. पहिल्याच चेंडूवर स्वागत केलं जाते राजेश यांचं चौकाराने. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले 17. 17 धावा.
बघा तुम्हाला आव्हान जर ठेवायचं असेल या संघासमोर तर कमीत कमी 50 ते 45 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल, कारण भरपूर महत्त्वपूर्ण फलंदाज या दिष्टी पॅकर्स संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र अजून एक चांगला फटका, चाबूक फटका म्हणेन मी. शेवटच्या क्षणी मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच धाव. संत्या आहे तिथे, कोणतीही चूक होणार नाही. फलंदाजीवर लक्ष दिलं तर संत्या आहे, आदित्य शेट्टी आहेत, बेनी आहेत, त्यानंतर गौरव आहे, लक्की सर दिसत आहेत मला. भरपूर स्ट्रॉंग टीम आहे डिस्ट्रिक्ट पॅकर्स संघाकडे जर लक्ष दिलं तर. चला सबस्टिट्यूट करून घ्यायचं आहे. 2.3 चेंडू टाकून झालेले आहेत, लगेच सबस्टिट्यूट करून घ्यायचं आहे. गौरव जाधव यांच्या जागेवर नवीन क्षेत्ररक्षक मैदानात येतं. या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो, कारण कंपल्सरी तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे. 2.3 षटकांनंतर धावसंख्या झाले 19 धावा. ते मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु हेलिकॉप्टर जितक्या स्पीडने उडायला पाहिजे तितक्या स्पीडने उडत नाहीये. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाले 20. चालू असलेला सामना दृष्टी पॅकर्स विरुद्ध खामक्या पॅकर्स. इथे मात्र काय घडलंय तर फलंदाज बाद होतोय. संत्या आहे तिथे, सरळ त्यांच्या हातात चेंडू गेला होता, त्यामुळे स्वतःची बॉडी काही बाजूला करू शकले नाही आणि शेवटच्या क्षणी एक चांगला झेल टिपतायत आणि आशिष शेठ यांची खेळी होते समाप्त. नवीन फलंदाज श्रेयांश शहा, तिसरं षटक मैदानात आपण पाहतोय. धावसंख्या झाले 20. हाच संघ आहे ज्याने मागच्या 3 षटकांमध्ये 38 धावा केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये, परंतु इथे मात्र दिष्टे पॅकर्स संघाची गोलंदाजी दाखवून देते की आम्ही कुठचीही मुभा तुम्हाला देणार नाही आहोत. पहिल्या चेंडूवर श्रेयांश आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय. षटक संपते इथे मात्र तिसरं. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. व पहिल्या षटकामध्ये जर लक्ष दिल्या तर धावा आल्या होत्या त्या म्हणजे 9. त्यानंतर आदित्य शेट्टी यांनी षटक हाताळलं, त्यांच्या षटकामध्ये धावा आल्या 4 आणि त्यानंतर या षटकामध्ये लक्ष दिलं तर तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 8. तर कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे दिष्टी पॅकर्स संघाने. बघा आदित्य शेट्टी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतंय. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक हाताळण्यासाठी आदित्य शेट्टी, मॅन फ्रॉम नवघर, एक उंचपुरा खेळाडू. पहिला चेंडू, इथे मात्र मोठा धक्का असेल. श्रेयांश हा स्वतः आयकॉन खेळाडू आहे आणि इथे मात्र स्वस्तात बाद होऊन परतताना दिसतोय. आता मात्र भरपूर दबावात असेल तो म्हणजे खामक्या पॅकर्सचा संघ. श्रेयांश यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असताना अपेक्षेचा भंग होतोय. नवीन फलंदाज कोण असेल, मला वाटते चिराग येताना दिसत आहेत. यस, आणि इथे मात्र आमचे साथी सहसमालोचक व खारीगाव परिसरातील भाईंदर नगरीचा ज्यांनी एक बुलंद आवाज अशी एक आपली ओळख निर्माण केली आहे ते म्हणजे आमचे मनीष पाटील यांचं आगमन झालं आहे. वेलकम करतोय मनीष दादांचं, कारण आजच्या उर्वरित सामन्यांमध्ये तुम्ही नक्कीच मनीष दादांचा आवाज ऐकणार आहात. थोड्याच वेळात ते देखील मायक्रोफोनशी संपर्क साधतील. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण संत्यामार्फत पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षण करतो संत्या बघा, अतिशय सुंदर. जर मी वाकू शकत नाही आहे तर नक्कीच माझे पाय देखील ते कार्य पूर्ण करतील असं दाखवून दिलं जातं. एक धाव मिळवतोय संघ, तो म्हणजे खामक्या पॅकर्स. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय थोडंसं आपल्या पद्धत आली त्याचा वापर करतोय आणि फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. वेलकम करतोय मी मनीष दादाचं, कारण आज जर आम्हाला गर्व वाटत असेल तर तो नक्कीच मनीष यांच्या मार्फत वाटतो. कारण सर्व प्रकारच्या स्पर्धा जर आपण पाहिल्या तर भिवंडी परिसर असू दे, ठाणे असू दे, सर्वच परिसरांमध्ये मनीष पाटील हा एक स्वीट व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळतो. इथे मात्र शेवटच्या क्षणी टॅप करतोय, एक धाव मिळवतोय. विशाल चतुर्वेदी सारख्या फलंदाजाला तुम्हाला बांधून ठेवायचं असेल तर अशाच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. पंचांच्या माहितीसाठी चेंडू टाकून झाले 3. पुन्हा एकदा आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्कवर. आता मात्र अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण पहा, काय क्षेत्ररक्षण करतोय दृष्टी पॅकर्स संघ. बघा रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय, नक्की जेटीसी लाईव्ह मार्फत आपण हा रिप्ले पाहतोय. जेटीसी लाईव्ह मार्फत फक्त आणि फक्त एकाच धावेवर कुठेतरी रोखलं जातंय.
धावसंख्या झाले 24 धावा. ते मात्र बॅटची कड घेते, विशाल सारख्या फलंदाला बांधून ठेवण्याचं काम केलं जातं आदिती शेट्टी मार्फत, कारण त्यांना माहिती आहे भरपूर वेळा एकत्र खेळत असतात, दोघांची ओरिजिनल टीम देखील एकच आहे, त्यामुळे दोघांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट एकमेकांना व्यवस्थितरित्या माहिती आहेत, त्यामुळे मोठे फटके खेळण्याची मुभा दिली जात नाही आहे. या दरम्यान षटक संपते 4. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. या षटकामध्ये धावा आलेत त्या म्हणजे 8 धावा, माफ करा 5 धावा आल्या आहेत. यस, 2 षटकांमध्ये जर आपण पकडल्या तर 8 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आदित्य शेट्टी यांनी खर्च केल्या होत्या त्या 3 धावा आणि इथे मात्र 5 धावा. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत आहेत आणि मनीष पाटील यांना देखील मी विनंती करेन की 1 षटकानंतर लगेच आम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि कालचा दिवस कोण विसरेल. मनीष पाटील यांचा वाढदिवस होता आणि बिलेटेड हॅपी बर्थडे करतोय मनीष दाला आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे. प्रतिमा 11 आणि दृष्टी 11 मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग या 5व्या पर्वामध्ये. नक्कीच तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. कालच आपला वाढदिवस संपन्न झालाय. गोलंदाजी मार्कवर नवीन येतोय, ब्लॉक होल मध्ये मारा करतोय. जश पाटील मॅन फ्रॉम राई. जश येतोय. यस, राई संघातील हा एक उत्कृष्ट खेळाडू. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि अजून एक फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे चिराग बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पाल येतोय, नवीन फलंदाज, एक लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल कारण धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाले त्यामुळे 27 धावा फक्त झालेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानात मार्गस्थ आहे, हाणामारी करावी लागेल. इथे मात्र शेवटच्या क्षणी बॅटचं ब्लेड ओपन करतोय, 1 धाव प्राप्त करतोय आणि विशाल यांना स्ट्राईक देण्याचं काम केलं जातंय कारण राहुल यांना देखील माहिती आहे विशाल चतुर्वेदीमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. जर या उर्वरित 3 चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच अजून सामन्याला मजा येईल, रंगत येईल. इथे मात्र पहिला चेंडू संत्या आहे, तिथे संत्या कोणतीही चूक करणार नाही आहे. बघा अतिशय सुंदर फेकी होते. अजून एक फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे विशाल चतुर्वेदी बाद होतोय. 1 धाव मिळते, एका धावेने धावफलक पुढे सरकतो. 29 धावा आणि फलंदाज बाद विशाल चतुर्वेदी. काय क्षेत्ररक्षण केलंय नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. संत्या यांचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदररित्या. चेंडू अडवलाय, जवळजवळ या चेंडूवर चौकार असं कोरलेलं होतं विशाल चतुर्वेदी यांनी, परंतु संत्या कुठे त्या मध्ये येतोय आणि फक्त एकाच धड समाधान मानावं लागते. नवीन फलंदाज मैदानात पृथ्वी पाल. राहुल पाल आणि पृथ्वी पाल 2 फलंदाज आपल्याला मैदानात आता मात्र दिसत आहेत. स्ट्राईकवर आहे पृथ्वी, नॉन स्ट्राईकला राहुल. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. भरपूर दबावामध्ये खेळताना दिसतोय तो म्हणजे खामक्या पॅकर्स आणि दृष्टी पॅकर्स संघ. अतिशय सुंदर कामगिरी. शौकत मॅन फ्रॉम मीरा रोड अजून एक फलंदाज मैदानात येताना दिसतात. गडी बाद झाले ते म्हणजे तब्बल 6 गडी बाद झाले आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंग्स मधील. जर जश पाटील यांची गोलंदाजी बघितलं, पहिला चेंडू अवांतर हाताळला होता, त्यानंतर जे कमबॅक केलेलं आहे अतिशय सुंदर कमबॅक. फक्त 3 धावा दिल्या आहेत 5 चेंडूमध्ये. जश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
इथे मात्र ती फळा उद्ध्वस्त होतोय. षटक संपतायत. 5 धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 29 धावा आणि 30 धावांचं आव्हान. 30 चेंडू 30 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी दृष्टी पॅकर्स संघासमोर. कामाख्या पॅकर्स संघाला कुठच्याही पद्धतीने जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर कंपल्सरी हा सामना त्यांना जिंकावाच लागेल, कारण पहिला सामना त्यांनी पराभव पाहिलेला आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 30 चेंडू 30 धावांची आवश्यकता आणि या उर्वरित 5 षटकांसाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय विनोद गुप्ता यांना. आणि नक्कीच उर्वरित सामन्यांसाठी मनीष पाटील आणि विनोद गुप्ता हा व्हॉइस तुम्हाला ऐकायला मिळेल. इथे मात्र मी प्रतिमा 11 आणि दृष्टी 11 संघाचा खूप खूप आभार मानतोय की त्यांनी मला संधी दिली आजच्या दिवसात या समालोचनासाठी. तर वेलकम करतोय. वेलकम विनोद. Hello, hello, check. Hello, good evening everyone and welcome in मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत, वेलकम है। मैच नंबर 2 इस वक्त चलता हुआ पुल बी का। पहले पुल ए में हमने देखे 2 टीमें ऊपर आती हुई और पुल बी में से अब यहाँ पर संघर्ष करती हुई टीम कामाख्या पैकर्स की टीम। अगर बात की जाए तो पहले मुकाबले में अच्छी शुरुआत की थी, दमदार शुरुआत की थी, लेकिन हार का मुंह देखना पड़ा था। और दूसरे मैच में उसी जोश के साथ उतरी थी टीम, लेकिन पूरे जोश को चकनाचूर कर दिया। मैं कहूँगा आदित्य शेट्टी की गेंदबाजी और साथ ही साथ राजेश यादव की गेंदबाजी और जश्न पाटिल ने क्या गेंदबाजी की, काफ़ी बेहतरीन गेंदबाजी की। सागर सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित होता, त्यांचंही देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर सागर सावंत साहेबांना विनंती करतो की आपल्या मंचावर येऊन उपस्थित राहायचं आहे। शिवा शेट्टी ग्रुप सागर साहेब या ठिकाणी उपस्थित होता, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग 2021 सीझन 5 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सर। थैंक यू। और इरादे को पूरा चकनाचूर किया। जिस प्रकार आदित्य शेट्टी ने टॉस जीतने के बाद बोला था कि कम से कम हमारा ट्राई रहेगा कि 40 रनों पर रोकने का, और उसी का प्रत्युत्तर दिया है गेंदबाजी के माध्यम से आदित्य शेट्टी। वेल बॉलिंग बाय आदि, 2 ओवर और केवल खर्च रन किए 8 और स्ट्राइक एंड पर आए हैं। मैन फ्रॉम बाइंड द वे संतोष गोले, और साथ ही साथ उनका साथ देने के लिए खुद टीम के सेनापति अर्थात आदित्य शेट्टी नॉन स्ट्राइक एंड पर होंगे। काफी चर्चे में है, काफी फॉर्म में है संत्या, और फील्डिंग तो लाजवाब की। बैटिंग के लिए संतोष गोले स्ट्राइक एंड पर, और अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ। 30 गेंदों पर 30 रन बनाने, अगर बात की जाए जितना बड़ा स्कोर होता है उसका टारगेट पीछा करने इतना मजा आता है, लेकिन जितने कम रन होते हैं उससे दुगनी मजा आती है जब इस स्कोर को 30 गेंदों पर 30 रन बनाने। इस वक्त अच्छे हाथ से सॉफ्ट हैंड से केवल डिफेंस किया है। ऑफ साइड रीजन में 1 रन मिलेगा, और 1 रन से अपना अकाउंट को ओपन करते हुए आज टीम को भी ले जा पहुंचा है 1 रनों पर। राहुल पाल फिर से एक बार गेंदबाजी के लिए लेफ्ट ओवर द विकेट से आदित्य शेट्टी के लिए दूसरी गेंद इस ओवर की। इस वक्त काफी अच्छी गेंद और क्लीन बोल्ड, विकेट का फर्नीचर इस वक्त बिगड़ता हुआ। पीछे का दरवाजा खुला रखा था आदित्य ने, और उस दरवाजे से, उस गली से निकल पड़े राहुल पाल और विकेट को किया है अपने नाम, और आदित्य को भेजा है इस वक्त डग आउट में। एक बड़ी विकेट। इस विकेट को पाने के बाद कामाख्या पैकर्स के खिलाड़ी और
बॉलर का कॉन्फिडेंस मैं कहूँगा 2 गुना हो गया होगा, क्योंकि आदित्य खुद टीम के दृष्टि पैकर्स के सेनापति थे और सेनापति के ऊपर वार और क्लीन बोल्ड के स्वरूप में यहाँ पर उनको डगआउट में भेजा। अब यहाँ से देखना होगा पलटवार दृष्टि 11 का होता है क्या, क्योंकि राहुल ने जिस प्रकार शुरुआत की अपनी टीम के लिए, कॉन्फिडेंस यहाँ पर जरूर बढ़ता हुआ दिखाई देगा। फिर से एक बार राहुल गेंदबाजी के लिए नए बल्लेबाज नंबर 3 पर नए बल्लेबाज इन होते हुए बैनी। अच्छी गेंद यहाँ पर जेड में डाली हुई गेंद थी, लेकिन अच्छा स्ट्रोक ऑन साइड रीजन में यहाँ पर देखने मिलता हुआ। आशीष के हाथों से थोड़ा सा गेंद छूटी थी जरूर, लेकिन सेकंड अटेम्प्ट में गेंद को पिक किया और केवल 1 रन आता हुआ इस गेंद पर। इस 1 रन के सहारे स्कोर दर्शाता हुआ 3 रन संतोष गोले मैन फ्रॉम महिंदर वेस्ट स्ट्राइक एंड पर होंगे इस वक्त बल्लेबाजी के लिए। अच्छी गेंद बैक टू द बॉलर, बेहतरीन फील्डिंग, यहाँ पर धोखा। डेंजर जोन में थे इस वक्त संतोष, लेकिन अच्छा कॉल मैं कहूंगा बेनी के माध्यम से। जरूर अपनी विकेट भी बचाई है और अपनी साथी की भी विकेट यहाँ पर बचाई है। गेंद रही डॉट के रूप में। विकेट हालांकि गिरने के बाद प्रेशर अब बल्लेबाजों के ऊपर दिखाई देता हुआ। हालांकि 30 रन बनाने, मैंने पहले ही कहा था, जितना बड़ा स्कोर होता है उतना पीछा करने का मजा आता है, जितना ही छोटा स्कोर था उतना डबल मजा आता है। इस वक्त फिर से अच्छी गेंद, यहाँ पर विकेट कीपर की मिस्टेक। मराठी में कहावत है, चुकीला माफी नहीं है। और यस, 4 रन आता हुआ अंपायर भावेश दादा का सिग्नल 22 के रूप में 4 रन। वेलकम रन फॉर दृष्टि पैकर्स, 4 रन गिफ्ट के स्वरूप में यहाँ पर विकेट कीपर शौकत भाई के माध्यम से गलती, ये बहुत बड़ी गलती कही जाएगी। जहाँ पर रन लेने के लिए लोहे के चने चबाने पड़ रहे थे दृष्टि पैकर्स के बल्लेबाजों को, वहीं पर 4 रन गिफ्ट के रूप में यहाँ पर खर्च कर दिए, तोहफे के रूप में यहाँ पर दे दिया है। बॉलर राहुल की जरूर तारीफ करनी पड़ेगी। 5 गेंदों में 2 रन केवल खर्च किए, एक 22 के रूप में 4 रन। फिर से एक बार राहुल तैयार संतोष के लिए। इसी बीच ये गेंद, अच्छी गेंद यहाँ पर हल्के हाथ से खेला ऑफसाइड रीजन में। 1 रन वहां पर पृथ्वीपाल गेंद को फील्ड करते हुए। एंड ऑफ द ओवर नंबर 1, लॉस ऑफ 1 विकेट, 7 रन ऑन द बोर्ड। लेंगे छोटा सा ब्रेक और ब्रेक के दौरान हम हमारे मंच पर शिवा शेट्टी ग्रुप के सम्माननीय श्री सागर सावंत साहब यहाँ पर उपस्थित हुए हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। इस अनमान की टूर्नामेंट मीरा भाईंदर का एक बड़ा बिगेस्ट टूर्नामेंट जिसे कहा जाता है मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग सीजन 5 में उपस्थित सभी मेहमानों का फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया। पुल बी का मैच नंबर 2 इस वक्त चलता हुआ। हालांकि बात की जाए फील्डिंग करने वाली टीम कमाक्या पैकर्स की टीम ने पहला मैच भी खोया है और दूसरे मैच में उनकी चाहत जरूर होगी कि मैच में बने रहे और मैच में इस टूर्नामेंट में भी बने रहे, लेकिन लाजवाब बैटिंग करते हुए आदित्य हालांकि डगआउट में जा चुके हैं। संतोष गोले अच्छी पार्टनरशिप बेनी के साथ इस वक्त निभाते हुए विकेटों के बीच। इस वक्त यहाँ पर पैडल स्विप की चाहत जरूर जताई थी, गेंद जाती हुई ऑफसाइड रीजन में। अंपायर का सिग्नल देखना होगा, पैडल बैट में थी, यस, बल्ले को स्पर्श करके गेंद गई ऑफसाइड रीजन में। 1 रन को नहीं रोक पाए। 1 रन आता हुआ बल्ले के माध्यम से संतोष गोले के स्कोरबोर्ड में ऐड होता हुआ 1 रन स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट। श्रेयांश तैयार। इस वक्त था स्ट्रोक इनटू द गैप, लाजवाब स्ट्रोक यहाँ पर बेनी के बल्ले से निकलता हुआ। ओल्ड इज गोल्ड, काफी जूने खिलाड़ी हैं, काफी अनुभवी खिलाड़ी है और इस अनुभव के भंडार में से इस चौके को निकाला है। तरकीशों के तीर में से एक नवाबी तीर यहाँ पर निकाला। काफी लाजवाब पैडल स्लिप 4 रनों के लिए। जैसे जैसे समय बीतता जा रहा है, सूर्यदेव नीचे जाते जा रहे हैं और जब लाइट ऑन होगी तब और मजा आएगा इस प्रतियोगिता के लिए। डी नाइट मैचेस देखने मिल रहे दर्शकों को और यहाँ पर श्रेयांश शाह ने चेक किया है, अंपायर का सिग्नल रेड बॉल। फिर से एक बार श्रेयान टू बेनी। अच्छा स्ट्रोक यहाँ पर हल्के हाथ से खेला है ऑन साइड रीजन में। 1 रन से ज़्यादा कुछ नहीं, केवल और केवल 1 रन और आवश्यकता है रिक्वायर रन रेट की बात की जाए तो हर ओवर में बनाने थे 6 रन। अब हालांकि रिक्वायर रन रेट है 4.86 हर ओवर में यहाँ पर बनाने हैं। श्रेयांश एक बड़ा नाम है मैं कहूँगा, लेकिन अपनी छाप अब तक हालांकि कोई दमदार परफॉर्मेंस से छोड़ा नहीं है। श्रेयांश शाह ने पहले मुकाबले में भी काफ़ी खराब गेंदबाजी और हार का जश्न, ज़रूर हार का
मनानी पड़ी थी पहले मुकाबले में, अब सेकंड मैच में वापसी करने की आवश्यकता होगी। इस वक्त रिवर्स स्वीप करना चाहते थे, देखना होगा बॉलर एंड पर श्रेयांश निकल गए थे और चाहत जरूर बताई थी यहाँ पर आशीष ने डायरेक्ट हिट लगाने की, लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट संतोष और बेनी के माध्यम से 1 रन कंप्लीट करते हुए दोनों ही बल्लेबाज, गेंदे बाकी है 2। फिर से एक बार दिशा से जरूर भटके, इस वक्त में शुरुआती से देखने मिल रहा है 30 रनों का लक्ष्य है, प्रेशर में है गेंदबाज। श्रेयांश तैयार बेनी के लिए, हालांकि बेनी के बल्ले से एक चौका अब तक देखने मिला है। इस वक्त यहाँ पर यस क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली हिट, और काफी अच्छा स्विंग देखने मिलता हुआ और विकेट का पतन होता हुआ। बेनी बैक टू द पवेलियन, आगे एक्शन रिप्ले में देख सकते हो, आगे बढ़कर खेलने की चाहत जताई थी, काफी अच्छा स्विंग और क्लीन बोल्ड के रूप में बेनी का विकेट यहाँ पर प्राप्त करते हुए श्रेयांश शाह नए बल्लेबाजी इस वक्त विकेटों के बीच। मिहिर मरोलिया, मिहिर बेड़ा नई बल्लेबाज, यस मैन फ्रॉम बाइंड द वेस्ट। इस वक्त यहाँ पर रनों की बात की जाए तो स्कोर 15 रन हो चुके हैं, हालांकि अब 19 गेंदों में बनाने हैं 15 रन, लेकिन पलटवार यहाँ पर अच्छी गेंदबाजी और अच्छी इकोनॉमिकल गेंदबाजी अब करनी होगी कामाख्या पैकर्स की टीम को, क्योंकि हालांकि पहले मुकाबले में हार का परचम लहराया था उनके माध्यम से। इस वक्त काफी बेहतरीन गेंद, फिर से एक बार विकेट कीपर के माध्यम से मिस्टेक, गलतियों पे गलती। विकेट कीपर पहले शौकत भाई थे, उन्होंने एक चौका छोड़ा, उसके बाद अब आशीष शेठ के माध्यम से भी मिस्टेक होता हुआ। जहां गेंदे डॉट थी, वो अगर गेंदे डॉट आती है तो प्रेशर बन सकता है, लेकिन उस गेंदों पर अगर 22 एक्स्ट्रा रन के रूप में रन आते हैं तो प्रेशर जरूर मैं कहूँगा बनेगा कामाख्या पैकर्स टीम के ऊपर। 18 गेंदे और रनों की आवश्यकता होगी 14 रन। अब यहाँ से कुछ चमत्कार करना पड़ेगा, हालांकि अगर इस मैच में बने रहना है कामाख्या पैकर्स की टीम को तो एक आधा मैडन ओवर या फिर अच्छी गेंदबाजी करनी होगी, कंजूसी भरी गेंदबाजी करनी पड़ी होगी। गेंदबाजी की कमान पर गेंदबाज को लाया गया है राहुल पाल, टीम का तीसरा और खुद का दूसरा ओवर लेकर। यह सबसी ले लेना है, सेफ्टी प्लेयर को इन करना है। 18 गेंदे 14 रन, पहले मुकाबले में कामाख्या पैकर्स ने क्या शुरुआत की थी, 18 गेंदों पर 38 रन बनाए थे, उसके बाद 12 गेंदों पर 8 विकेट खो दिए और केवल लक्ष्य रखा 43। ऐसा लगा था पहले मुकाबले में 60 प्लस स्कोर बनाएंगे, और दूसरे मैच में हालांकि शुरुआत भी अच्छी नहीं हुई, केवल 29 रन बने। उसका कारण है आदित्य शेट्टी की जबरदस्त गेंदबाजी। राहुल तैयार, इस वक्त अच्छा शॉट है, देखना होगा, यस उतना ही बेहतरीन कैच श्रेयांश शाह के ने पकड़ा ये कैच, और पहली गेंद पर इस वक्त मिलती हुई सफलता राहुल पाल को। एक और विकेट का पतन होता हुआ, मिहिर को भेजा इस वक्त डगआउट में। पुरेंद्र राय लकी नाम से भरपूर प्रसिद्ध है, लकी सर जिन्हें प्यार से लोग कहते हैं, काफ़ी अनुभवी है। हालांकि दृष्टि 11 की टीम में अगर बात की जाए तो 3 खिलाड़ी भरपूर अनुभवी है, लकी सर होंगे, बैनी होंगे और साथ ही साथ आदित्य होंगे। 3 भरपूर अनुभवी खिलाड़ी हैं। हालांकि बॉलिंग में काफ़ी लाजवाब बॉलिंग की आदित्य ने, उसके बाद बैनी भाई ने भी शुरुआत अच्छी की, बैटिंग में एक चौका उनकी इनिंग में देखने मिला। अब गेंदबाजी के लिए फिर से एक बार राहुल तैयार संतोष के लिए, इसी बीच ये गेंद अच्छी गेंद, यहां पर बैच का एज, एक और विकेट का पतन। बैक टू बैक 2 गेंदे 2 बड़े धक्के राहुल पाल के माध्यम से। अब होंगे राहुल ऑन हैट्रिक पर। हालांकि इस प्रतियोगिता में हमने एक हैट्रिक देखी प्रतीक टोपा के नाम पे, जिन्होंने 4 बल्लेबाजों को अपनी टोपी पहना दी, 4 गेंदों पर 4 विकेट उनके नाम अब हैट्रिक पर होंगे। मैंने पहले ही कहा था एक आधा मैडन ओवर या फिर अच्छा ओवर आता है कामाख्या पैकर्स की टीम के लिए तो वापसी जरूर होगी। नए बल्लेबाज गौरव जाधव
विकेटों के बीच यहाँ पर आते हुए 16 गेंदे बनाने हैं 14 रन। यहाँ पर टेम्परामेंट दिखाना पड़ेगा किसी बल्लेबाज को, अच्छी बैटिंग, सिंगल डबल यहाँ पर लेने पड़ेंगे। अब यहाँ से देखना होगा क्या दृश्य होता है इस मैच का। 16 गेंदे 14 रन, राहुल पाल ऑन हैट्रिक बॉल लेकर चल पड़े हैं। इस प्रतियोगिता की दूसरी हैट्रिक ले पाएंगे क्या, देखना होगा। अच्छी गेंद वहां पर बैट की एज लगी जरूर, 1 रन। जेड में फेंकी गई गेंद थी, हल्के हाथ से खेलना चाहते थे, ऑन साइड में बैट का एज लगा, ब्रश होकर गेंद थर्ड मैन रीजन पर गई, 1 रन वहां पर। अच्छा फील्डिंग, केवल 1 रन। ये सब्स्टिट्यूट करके लेना है क्योंकि 15 गेंद हो चुके हैं, 5-5 ओवर का मुकाबला है। 15 गेंदों पर आपको सबसे जरूर लेना है। स्क्वाड में अगर बात की जाए तो 12 खिलाड़ी हैं, 12 खिलाड़ी में 11 खिलाड़ी इन एक्शन में होंगे और 15 गेंदों के बाद सबसे जरूर लेना है। इस वक्त अच्छी गेंद फिर से एक बार जेड में फेंकी गई थी गेंद, लेकिन लकी सर अपने अनुभव के भंडार में से एक अच्छा शॉट यहाँ पर निकाला है। ऑफसाइड रीजन में 1 रन यहाँ पर आता हुआ, और साथ ही साथ अविनाश पाटिल साहब यहाँ पर आते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है। और मैं विनती करता हूँ अविनाश पाटिल जी से कि आप मंच पर आना है, इस मंच की शोभा यहाँ पर बढ़ानी है। फिर से एक बार राहुल जादव बड़ी गलती करते हुए वाइट बॉल का सिग्नल भी आता हुआ और उस वाइट के साथ बाउंड्री भी आती हुई 5 रन इस वक्त। हालांकि पहले ओवर में भी 22 के रूप में 4 रन आते, इस वक्त गेंदबाज की गलती मैं कहूंगा क्योंकि काफी बाहर गेंद थी। 5 रन टर्निंग पॉइंट होगा ये, 5 और वो 4, 9 रन जो है वो काफी टर्निंग होंगे। इस वक्त हल्के हाथ से खेला है, अविनाश पाटिल जी का आगमन होता हुआ उनका तहे दिल से स्वागत है। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्वागत है सर जी आपका, अविनाश पाटिल जिनका नाम जरूर हमने 1995 2000 में काफी सुना था। काफी अच्छी बैटिंग नवघर की टीम से करते हुए इन्होंने की है, और साथ ही साथ नगर सेवक, साथ ही साथ शिवा शेट्टी ग्रुप के सम्माननीय श्री सागर सावंत साहब यहाँ पर उपस्थित है। उनका भी तहे दिल से हम मीरा भाईंदर की आनमान की मैच, आनमान की ट्रॉफी, आनमान की स्पर्धा और मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग में तहे दिल से स्वागत करते हैं। 13 गेंद और 6 रनों की आवश्यकता है। इस वक्त लकी सर होंगे स्ट्राइक एंड पर, गलतियों पे गलती यहाँ पर करती हुई कामाख्या पैकर्स की टीम। इस वक्त अच्छी गेंद बैक टू द बॉलर, बॉलर को जरूर यहाँ पर गेंद लगी और गेंद आती हुई फाइन लेग के क्षेत्र में अंकित मिश्रा वहां पर गेंद को फील्ड करते हुए 12 गेंदे 5 रनों की आवश्यकता। मैच के बाद हम हमारे मंच पर जरूर जो मेहमान यहाँ पर उपस्थित हुए उनका स्वागत समारंभ जरूर हमारे कमेटी के माध्यम से करेंगे। सम्माननीय श्री नगर सेवक सागर सावंत साहब, अविनाश दादा पाटिल और साथ ही साथ भूपेश चंद्रकांत पाटिल साहब, आशीष दादा, सभी मान्यवरों के शुभ हस्ते हम यहाँ पर स्वागत जरूर हमारी कमेटी के माध्यम से करेंगे। इस मैच को 4 चांद लगाने के लिए जरूर इस उजाले में भी हमारे मान्यवर यहाँ पर उपस्थित हुए हैं, उनका तहे दिल से शुक्रिया। और राम पंजाब होटल के ओनर किशोर शेट्टी साहब यहाँ पर उपस्थित हुए हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। सो उनसे भी निवेदन है कि आप मंच पर आना है, आपका तहे दिल से हमारे मीरा भाईंदर प्रीमियर लीग में स्वागत है। और अंपायर का सिग्नल आता हुआ इसी बीच वाइट रन, अब प्रेशर होगा। अंकित मिश्रा 12 गेंदे बनाने हैं 5 रन इस वक्त, देखना होगा अंपायर का सिग्नल। यस, बल्ले से लगा और 4 रन यहाँ पर आए हैं और इस 4 रन से मुकाबले को जीता है दृष्टि पैकर्स की टीम ने। कांग्रेचुलेशन टीम दृष्टि पैकर और हार्ड लक कामाख्या पैकर्स की टीम। और इस मैच के मैन द मैच के लिए हम जल्द से जल्द यहाँ पर जाएंगे। हालांकि देखा जाए लो स्कोरिंग मैच था मनीष दा, पहले 2 ओवर में लाजवाब बॉलिंग की आदित्य शेट्टी ने 2 ओवर में 8 रन केवल खर्च किए। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जिनका नाम हालांकि केवल